नमस्कार मंडळी. आपल्याला एवढ्यात कोबरासाठी एक कॉल आला होता. इथे जमा आहे आणि आमचे कोऑर्डिनेटर ओमकार पवार यांचा कॉल होता. तर सध्या हे असे रेस्क्यूअर लहान पोरांचे खाऊ चोरून खातात. इथे कोबरा आहे. आपण आधीच बॅग सेट करून ठेवलेली आहे म्हणजे निघाल्यानंतर टाइमपास नको व्हायला. रेस्क्यूअर वेपन लोड करतायत. काढ ना मग, काढ ना मग. आधी हे लाकडं आहेत ना यांच्यामध्ये बसलेलं आहे. आधी बघ ना कुठे आहे ते. तिथे बिळ वगैरे नाही ना कुठे. दिसला मग थांब मला बघू दे. थांब ना थांब ना. कुठे रे खोलीच्या वर इथे बसलेलं आहे पाहुणा. काढ. इकडे येण्याचे चान्सेस आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार स्केलवरती आहे साप, त्याच्यामुळे जास्त मुवमेंट नाही केली. तिथेच आहे का. हा तुम्ही पाहू शकता इथे मुवमेंट चालू आहे. हेल्दी वाटत नाही आहे एवढा. साईज खूप चांगली आहे आणि आता मेटिंग सीझन आहेत म्हटल्यावरती साईज वाढणारच आहेत कारण की अंडी द्यायला लागतात. त्याच्यामुळे अंडी पोटामध्ये ठेवायचे म्हटल्यावरती साईज तर वाढवायला लागते. एक जखमसुद्धा झालेली होती आणि ती रिकवरसुद्धा झालेली आहे. मित्रांनो, मी फक्त 10 फुटाच्या अंतरावरती आहे तरी तो माझ्यावर अटॅक करत नाही. आणि गावाकडची मान्यता की साप अंगावरती धावून अटॅक करतो. आला का. निघू दे ना तुझ्याकडे. तुझ्याकडे निघू दे साईडला. हां सरकू दे तिकडे. जाणार नाही कुठेच तो, त्याचं नका टेन्शन घेऊ. साईज खूप चांगली आहे मित्रांनो आणि खूप शांत आहे. ठीक आहे तिथं बॅग लावले बघ ना. रॅकेटमध्ये पण टाकू शकत होतं, काय वाद नव्हता एवढा. हे बॅग लावल्याचे फायदे असतात. काही सेकंदामध्ये कैद. प्रोफेशनल रेस्क्यूअर अनिकेत आहिरे माझ्याच येतो. मग आता शिकायचं का कोणाला. असा कधी आहे जेव्हा आम्ही आलो नाही सांगा फक्त. त्या कोणाचे काय प्रश्न आहेत का. पांढरा, दीड लाऱ्या, अडीच लाऱ्या कुठला साप होता आता. 2.5 लाऱ्या होत्या का 1.5 लाऱ्या होत्या. पांढरा होता. कोणाचा काय अंदाज तरी अंदाजे. तरी अंदाजी अंदाजी सांगा. असं काय इथे पेपर नाही. 2.5 लाऱ्या असेल. 2.5 लाऱ्या म्हणजे काय का. नाही नाही 2.5 लाऱ्या नक्की. 2.5 लाऱ्या म्हणजे काय होतं त्याच्यानी. 2.5 लाऱ्या असला 2.5 मरतो का माणूस. 2 झटके येऊन दुसरा अपोरा झटका येतो. हो का. दुसऱ्या 2 झटके येतात मग दुसरा अपुरा झटका म्हणजे 2.5 झटके येतात आणि मग मरतो. बरोबर ना. वाताचा वगैरे झटका येतो तसा. बरोबर ना.
ऐकून येत ना, प्रत्यक्ष पाहिलं तुम्ही कधी? आमच्याकडे असा घडला मी तसं पाहिलेलं आहे, पण त्यामुळे लय वर्षी आले चानवाऱ्याला आता एवढं लक्षात घ्या का आपण होतं 2.5 लाऱ्या 1.5 लाऱ्या पांढरा वगैरे, ठीक आहे, साप एकच आहे. आता कोबरा ऐकले सर्वांनी? आता जर हा समजा आपण बोलू चला पांढरा आहे, तुम्ही जाल समजा अमेरिकेला गेले, लंडनला कुठे बाहेर गेले, इथे जाऊन तुम्ही जर पांढरा बोलाल तर ना समजेल कुठला साप आहे, तिथे काय बोलायला लागेल? कोबराच बोलायला लागेल. आता लक्षात घ्या साप एकच आहे, 1.5 लाऱ्या म्हणजे 1.5 तास मरतो, किंवा तुम्ही बोलता तर 1.5 झटके येईल किंवा 1 झटका येईल, असं काय होत नाही. सापाचे जे पट्टे असतात ना, आता समजा कोणाच्या इथे तिळा असतो, कोणाच्या एखादा एक्स्ट्रा अंगठा असतो, प्रत्येकाची जन्मखुंजी वेगवेगळी असते ना, एवढं लक्षात घ्या का सापाचे जे पट्टे असतात त्यांची जन्मखुण असते असे पकडून घ्या, बाकी काय नसतो. कारण 1.5 झटक्याने 2.5 झटक्याने असं काही होत नाही, फक्त ते जन्मगुण असते, एवढं लक्षात घ्या. कारण त्यांनी काय वेगळं कुठलं सायंटिफिक काय कोर्स केलेला आहे किंवा 1.5 तासात मरेल किंवा 2.5 तास मरेल असं काही होत नाही, फक्त ते जन्मगुण आहे, तेवढं लक्षात घ्या. आणि साप एकच घे, ठीक आहे. अजून काय प्रश्न? गावठी वगैरे काय घेतलं, बरा होतं का साप? अशी बोलते आम्ही काय पाहिलं नाही.